गिलकी ही फळभाजी कशी बनवतात ते पाहूया. सर्वप्रथम गिलके धुवून घ्यायचे आणि बारीक चिरायचे. व्हिडिओत दिसतंय त्या पद्धतीने. अर्थात आधीच्या व्हिडिओत सांगितलंच आहे, फर्स्ट मेथड आणि सेकंड मेथड. त्या पद्धतीने गिलक्याची भाजी करताना थोडी मुगाची डाळ घालायची, म्हणजे गिलक्याची फळभाजी ही अजून अधिक पौष्टिक अशी होईल. गिलक्याची भाजी करताना त्यात आपण कांदा घालत नाही, तर लसूण घालतो. लसूण हा बारीक कुटणीमध्ये कुटून घ्यायचा. त्याच्यामध्ये हळद, चटणी, जिरं, मसाला असे सगळं पदार्थ टाकायचे आणि एकजीव करायचे कुटणीने. आणि त्यानंतर गॅसवरती कढई ठेवायची. त्या कढईमध्ये थोडं तेल ओतायचं. ते थोडंसं पुरेसं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर जो काही लसूण आपण कुटला आहे, बारीक केला आहे, ती त्याच्यामध्ये टाकायचं कढईमध्ये आणि छान परतवायचं मंद आचेवरती. आणि त्यामध्ये सगळ्यात आधी मुगाची डाळ घालायची, जी की आपण धुवून घेतली आहे. आणि मुगाची डाळ घातल्यानंतर मुगाची डाळ परतवायची. त्यानंतर पुरेशी परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण चिरलेली गिलकी टाकायचे आणि चिरलेली गिलकी टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला ती छान परतवायची आहे. जे काही गिलकी आपण चिरून टाकलेत कढईमध्ये, त्या गिलक्यांना हळद, चटणी, मसाला हे असं सगळं लागलं पाहिजे आणि त्या गिलक्याचा कलर चेंज झाला पाहिजे, बदलला पाहिजे. अशा पद्धतीने ते परतवायचं आहे. आणि गिलकी लवकर शिजले पाहिजेत यासाठी आपल्याला आणि भाजीला चव यायला हवी, या दोन्हींसाठी आपल्याला थोडं मग मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये. तर भाजीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालूया. आणि मीठ घातल्यानंतर सुद्धा आपण गिलके आणि मुगाची डाळ ही कढईमध्ये चमच्याने परतवत राहायची आहे. आणि त्यानंतर थोडा कलर चेंज झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे, म्हणजे जेणेकरून मुगाची डाळ आणि गिलके हे लवकर शिजतील. पाणी घालून झाल्यानंतर त्याला एक अशी थोडी उकळी आल्यानंतर आपल्याला कढईवरती झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून भाजी ही लवकर शिजेल. आणि गॅस हा थोडा कमी करायचा आहे. जोपर्यंत गिलक्यांना छान रंग येईल आणि आपल्याला वाटेल की गिलके हे थोडे नरम होत आहे, तोपर्यंत परतवायचं. आणि आपल्याला वाटलं की गिलक्याच्या भाजीला छानसा रंग यायला हवा, चटणी त्यात छान मिक्स व्हायला हवी, तर आपण थोडं तेलही वरून घालू शकतो. पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये गिलक्याला मसाला पूर्णपणे लागला पाहिजे अशा पद्धतीने एकजीव करायचं. हे पहा, दिसतं आता व्हिडिओत की गिलकी आणि मुगाची डाळ बरीचशी शिजलेली आहे. त्यांचा कलर पण असा चेंज झाला आहे आणि त्यावरून असं दिसून येतं आहे की भाजी शिजली आहे म्हणून. थोडं शेंगदाण्याचं कूट घालूया, त्यामुळे भाजीला अशी छानशी चव येईल. शेंगदाण्याचं कूट घालून झाल्यानंतर गॅस हा पूर्णपणे कमी करायचा आणि अजून थोडा वेळ त्याला छान उकळी फुटू द्यायची, जेणेकरून त्याला छान रंगही येईल आणि चवही त्याची छान लागेल. त्या गिलक्याच्या भाजीची जी काही पौष्टिकता आहे ती टिकून राहील. अशा पद्धतीने मुगाची डाळ घेतलेली गिलक्याची भाजी